प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. शिवसेनेत 7, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रत्येकी 1 उमेदवार. ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठी आज महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीतील शिवसेनेने 7 प्रभाग समित्यांवर दावा कायम ठेवत उमेदवार रिंगणात उतरवले असून भाजपने एका प्रभागासाठी उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुंब्रा प्रभाग समितीसाठी आपला उमेदवार उभा केलाय. शिवसेनेकडून नौपाडा कोपरी प्रभाग समितीसाठी मिनल संखे, वागळे स्टेटसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीसाठी निर्मला कणसे, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड, माजुडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव आणि कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपकडून उथळसा प्रभाग समितीसाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुंब्रा प्रभाग समितीसाठी दीपाली भगत यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं 7 पैकी 5 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांच्या नेतृत्वात महिलांचं वर्चस्व राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याची पक्षाची भूमिका या निर्णयातून अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार असून अध्यक्षपदांच्या वाटपातून महायुतीतील पक्षीय समन्वयाचं चित्रही स्पष्ट होणार आहे. मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्या कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील.